यानंतर आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी. संभाजीनगरचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे वादत सापडले. कारण आहे त्यांचा ड्रायव्हर. भुमरे कुटुंबियांकडे काम करणाऱ्या ड्रायव्हरच्या मालकीच्या जमिनीची किंमत ऐकलीत तर तुमचे डोळे पांढरे होतील. कोट्यवधींच्या घरातली ही जमीन त्या ड्रायव्हरला चक्क निजामाच्या पंतप्रधानांच्या वारसदारांकडून गिफ्ट मिळाल्याचा दावा करण्यात येतोय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. भुमरे कुटुंबियांच्या ड्रायव्हरच्या नावावर कोट्यवधीची जमीन. हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाने जमीन गिफ्ट दिल्याचा दावा. वकिलाच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीला सुरुवात. शिवसेना खासदार संदीपान भुमरे वादाच्या भोवऱ्यात. खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे जमीन खरेदीच्या एका प्रकरणामध्ये अडचणीत येण्याची शक्यता आहे. ड्रायव्हरच्या नावावर शहरातील मोक्याच्या ठिकाणी जमीन लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. या 3 एकर जमिनीची किंमत कोट्यवधी रुपये असून ती नियमबाह्य पद्धतीने मिळवल्याचा आरोप परभणीचे वकील मुजाहिद खान यांनी केलाय. याबाबत संभाजीनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता जागा ही संपत्ती हडपण्याचा प्रयत्न आहे आणि आता मला असं वाटतं की ही बेनामी संपत्ती आहे. भुमरे साहेबांचा ड्रायव्हर सांगतो की माझ्याकडे मला माझी प्रॉपर्टी आहे, साहेबांनी घेतली माझ्या नावावर. त्यांनी पोलिसांमध्ये सांगितलं ना येऊन की बा माझ्या याच्यात काय संबंध नाही, साहेबांची प्रॉपर्टी आहे. परंतु कारवाई त्याच्यावर काही होत नाही ना. माझी हीच मागणी आहे की यांच्यावर सविस्तर कारवाई चौकशी होऊन जे कोणी याच्यात आहे हा बेनामी संपत्तीचा प्रकार आहे. सरळ सरळ मी सांगतो हा बेनामी संपत्तीचा प्रकार आहे. तुम्ही चौकशी करा और त्यांच्यावर कारवाई करा. याबद्दल पोलिसांनी काय माहिती दिली आहे ते पाहूया. अर्जदार मुजाहिद इक्बाल खान समीउल्लाह खान यांनी तक्रारी अर्ज दिलेला आहे. गैरअर्जदार मीर मोहम्मद अली खान यांनी त्यांच्यासोबत करारनामा केलेला असताना जमिनीची बनावट ही बनामा तयार करून जावेद रसूल शेख यांची नावे केलेला आहे अशा प्रकारची तक्रार प्राप्त आहे. त्याच्यामध्ये पुढील चौकशी सुरू आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. हा ड्रायव्हरला सालारजंग अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल, सत्तेच्या ताकदीच्या बळावर मग ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा प्रकार निश्चित या संभाजीनगरात घडलेला आहे. ही लूटच एका हिशोबाने. मागे शिरसाड्यांचं प्रकरण आलं, आता भुमरेंचा विषय आलेला आहे समोर. जनतेने विचार करा. ड्रायव्हरच्या नावाने जागा घेणं म्हणजे त्याचं काही नातेवाईक नाही. हा काही पहिलेच्या काळातला काही नबाबाचा वारस वगैरे आहे का हेही शोधावं लागेल. आता पहिलेचे नबाब आता नाहीतरी अनेक ठिकाणी त्यांची स्थिती वाईट झाली आहे. पण हा ड्रायव्हर माणूस आणि नबाबाचा संबंध काय? म्हणजेच ही जागा ज्या गाडीचा मालक आहे त्या मालकाच्या दिशेनं तर चालली नाही. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे आपल्या ड्रायव्हरच्या जमीन व्यवहारातून अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आहे जालना रोड पासून जवळच असलेली ही 3 एकरची जमीन. ही 3 एकरची जमीन जी आहे ती निजामांच्या वंशजांची असल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्यातून ही जी जमीन आहे याचा हिबाबनामा म्हणजेच गिफ्ट डीड करण्यात आलेली होती आणि ही गिफ्ट डीड आहे ती शेख जावेद शेख रसूल यांच्या नावे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि एवढी कोट्यावधीची जमीन ड्रायव्हरच्या नावावर एखाद्या वंशजांनी कशी केली हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून आपल्या ड्रायव्हरने केलेल्या व्यवहारासाठी आपला वैयक्तिक काय संबंध असा प्रतिसवाल आमदार विलास भुमरेंनी केलाय. त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं काम करावं, बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंधित नाही. आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो, तिने चोऱ्या केल्या असते. मग आता चोऱ्या आम्ही करायला सांगितले? कोणी हाणामारी केसमध्ये गुंततं, त्या हाणामारी केस आम्ही करायला सांगितले का? आपण राजकारणात आहे म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं. तो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे? त्याची कुठली जागा असेल, त्याने कोणता इवानामा केला याशी आमचा कुठलाही मात्र संबंधित. या सगळ्या प्रकरणात ज्या ड्रायव्हरच्या नावे ही जमीन आहे त्याला आम्ही गाठलं आणि त्याचंही म्हणणं ऐकून घेतलं. ही जमीन हिबानामा केल्याचा दावा ड्रायव्हरने केलाय. माझे वडील आणि नवाब साहेब यांचे खूप जुने संबंध आहे. 15-20 वर्षाचे संबंध आहे. इथं जे आले ते त्यांना मदत करणे, कागदी पत्री काढायला. माझे वडिलाचे आणि त्यांचे फॅमिली कुटुंब संबंध आहे. त्याच्यामुळं
वडील तर नाही आहे, पण त्यांनी माझ्या नावावर हिबा नावावर त्यांचा खासदार साहेब असो किंवा आमदार साहेब असो, त्यांचा ह्या जमिनीशी माझ्याशी तीळ मात्र काही संबंध नाही. काय विचारलं नाही, कशामुळे दिली, काय दिली, मी दिली त्यांना हिबानामा, ते डॉक्युमेंट्स. आता हिबानामा म्हणजे काय ते जाणून घेऊया. हिबा हा अरबी शब्द आहे, त्याचा अर्थ आहे भेट देणे. हिबानामा हे कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता, जमीन, घर, दागिने सारख्या वस्तू दुसऱ्या व्यक्तीला आर्थिक देवाणघेवाण न करता भेट स्वरूपात देत असते. विशेषतः मुस्लिम कायद्यात हिबा ही संकल्पना महत्वाची आहे, पण काही वेळा ती सर्वसामान्य कायदेशीर व्यवहारातही वापरली जाते. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे. तर भुमरे कुटुंबियांनी जमिनीशी संबंध असल्याचा दावा फेटाळलाय. असं असलं तरी शहरातील मोक्याची जमीन सत्ताधारी खासदाराचा ड्रायव्हर घेत असेल तर चर्चा तर होणारच. कृष्णा केंडे, एबीपी माझा, संभाजीनगर.